वळ्यात पुढल्या बातमीकडे नवनीत राणा फक्त दहीहंडी आणि होळीच्या कार्यक्रमासाठी लोकांमध्ये जातात असा आरोप बच्चू कडूंनी केलेला आहे। नवनीत राणांनी अमरावतीमध्ये काय कामं केली, जात प्रमाणासंदर्भात केस सुरू असतानाही नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आली असं बच्चू कडूंनी म्हटलंय। मोगलशाही सुरू केली हे भाजपला सांगायचं आहे का असा सवाल देखील भाजपाला बच्चू कडूंनी केलाय। आचरपूरले ते आले होते तर तेव्हा काय म्हणते ते गोविंदाचा कार्यक्रम होता। मेळघाटले त्या होळीले जातात। त्याच्याशिवाय करसगावले गेले, आपण मोठे गाव आहे शिरसगाव कसब्याला कधी गेल्या, घाटलाट गेल्या कधी गेल्या, कुठेच नाही। तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी या 2 दिवसात तुम्ही हळदी कुंकाले आल्या आणि जास्तीत जास्त साडी वाटपाले आल्या। याच्याशिवाय दुसरं काय तुमचं येणं जाणं झाले? आले तर हिरो घेऊन आले, दुसरा काही तर मला दिसतच नाही एखादा पॉझिटिव्ह कार्यक्रम। न्यायालयात केस प्रलंबित आहे, हायकोर्टानं जातीच्या विरोधात सुनावलं आहे। असं असताना तुम्ही सर्वोच्च न्यायालय 1.5 वर्ष निकाल लावत नाही आणि न्यायालयात केस प्रलंबित असताना तुम्ही तिकीट देताय। काय संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला? लोकांना असं सांगायचं आहे का आम्ही पुन्हा मोगलशाही सुरू केली म्हणून? हे सांगायचं आहे का बीजेपीला?